मित्रांनो, क्वाड्रेटिक इक्वेशनचे अतिशय हार्ड प्रकारचे क्वेश्चन जर तुम्हाला बघायचे असेल तर त्या ठिकाणी ax² + bx + c ची व्हॅल्यू जास्त मोठी दिलेली असते. त्यासाठी आपण हा प्रश्न घेतलेला आहे. या ठिकाणी c ची व्हॅल्यू आहे 693 आणि या ठिकाणी 520. कशा पद्धतीने आपण त्याचे फॅक्टर पाडायचे तर सर्वप्रथम याला 3 ने भाग देऊया. 3 2 6, 3 3 9 आणि 3 1 3. आता पुन्हा याला जर 3 ने भाग दिलं तर 3 3 7 21 आणि 3 7 21. याला 7 × 11 घेतले. म्हणजे आपण या ठिकाणी 3 × 3 × 7 × 11 घेतले. आता बघा 11 त्रिक काय होते तर 33 होते आणि 7 त्रिक 21 होते. 33 × 21 जर घेतले तर 693 होतात आणि याची जर बेरीज केली आपण तर ती बरोबर होते हे 54. म्हणून आपण काय करणार की 693 या ठिकाणी लिहून घेणार आणि या ठिकाणी असा गोल केल्यानंतर इथं 54 घेणार. आता या ठिकाणी बघा तुम्हाला या ठिकाणी दिसून येतं की 7 त्रिक 21 आणि 11 त्रिक 33 म्हणून 33 इथं घेतले आणि 21 इथं घेतले. हे झाले त्याचे फॅक्टर. गुणिले जर केलं तर 693, बेरीज जर केली तर 54. पुन्हा आपण या ठिकाणी जर दुसऱ्यासाठी गेलो 520 चे सुद्धा आपण याच पद्धतीने फॅक्टर पाळणार आहोत. 520 चे फॅक्टर पाळत असताना 2 × 260 आणि त्याच्यानंतर या ठिकाणी 2 × 130 आणि इथे येतं 10 × 30 म्हणजेच या ठिकाणी 10 × 13. ओके, सो 4 2 × 2 × 10 × 13 10 × 13. आता हेच जर आपण या ठिकाणी इथे लिहून घेतले तर या ठिकाणी मी काय लिहिणार आहोत 520 आणि या ठिकाणी लिहिणार आहोत मी -46. कोणते फॅक्टर पडेल मित्रा तर थोडा त्याच्यावर विचार करायचा. नेमके फॅक्टर कोणते पडणार तर या ठिकाणी 13 2 26 आणि हे 20 तर 46 होतात. बरोबर 13 2 26 आपण या ठिकाणी घेतले आणि 10 2 20 जर घेतले तर बरोबर याचा गुणाकार 520 होते आणि याचा बेरीज होते ते म्हणजे 46 झालं. आता आपण काय करणार की या ठिकाणी x1 घेणार, y1 घेणार आणि कंपॅरिझन करणार फास्ट. आता x मध्ये काहीच नाही म्हणून आपण रूट जर लक्ष घेतलं प्लस प्लसचं रूट येतं मायनस मायनस म्हणून 33 चे होणार आहे -33, याच्यावर होणार आहे -21. त्याच्यानंतर इकडचं जर बघितलं तर मायनस प्लसचे रूट नेहमी काय होतात तर प्लस होतात. सो प्लस जर केले तर इथं 26 आणि या ठिकाणी किती येणार तर 20 म्हणजे 20. आता कंपॅरिझन करूया. या दोहोंचं जर आपण कंपॅरिझन केलं तर ते कंपॅरिझन अशा पद्धतीने होते. निगेटिव्ह संख्या लहान असते म्हणून लेस दॅन घेतला. पुन्हा याचं आणि याचं कंपॅरिझन केलं तर पुन्हा निगेटिव्ह संख्या लहान असते म्हणून हेच घेतला. नंतर x1 आणि y1चं कंपॅरिझन केल्यानंतर निगेटिव्हच आहे म्हणून लेस दॅन आणि x1 y1चं कंपॅरिझन केलं तर त्या ठिकाणी निगेटिव्हच संख्या लहान येतं म्हणून असं या सगळ्याचं कॉम्बिनेशन केलं तर x इज लेस दॅन y इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. सेकंड ऑप्शन राईट आहे. चेक करूया या पद्धतीने राईटच आहे मित्र.